पिंपरी चिंचवड परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते। छोटी छोटी कारणे, अगदी रोजच्या व्यवहारातील भांडण, कधी कधी मारहाण आणि गंभीर जखमी होण्यापर्यंत जात आहेत। या पार्श्वभूमीवरच भोसरी परिसरात सोमवारी एक गंभीर घटना घडली आहे। भोसरी येथील लांडेवाडी कमान जवळ एका तरुणाला सिगरेटचे पैसे न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 3 जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि त्याच्या चेहऱ्यावर सिमेंटचा ब्लॉक मारला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात फर्याद नोंदवण्यात आली आहे। फर्यादी आहेत नागेश दत्ता अन्सरवाडे वय 24 बोरहाडेवाडी मोशी यांनी दिली आहे। आरोपींमध्ये राहुल क्षीरसागर वय 32 विठ्ठलनगर लांडेवाडी भोसरी, सचिन शहाडू गाडेकर वय 38 विठ्ठलनगर लांडेवाडी भोसरी, केतन सावंत वय 32 रहिवाशी आहेत भोसरीचेच आणि एक अनोळखी साथीदार यांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे अशी माहिती समोर आली। अशाच माहितींसाठी तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज।